महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बाबासाहेब काकडे, राहणार कचनेर, माझी शेती जोडवाडी शिवारात 143 गट नंबर मध्ये। त्याच्या लगतचे शेतकरी डीवायएसपी रिटायर्ड डीवायएसपी त्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन माझ्यावर दबाव आणते। तहसीलदार साहेबांचं तिकडं तहसील लेवलला कोणते व्यवस्थित टाइमवर काम होत नाही, या सगळ्या पद्धतीचं हातात झालेलो मी परेशान झालोय अशा पद्धतीने। त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून तेच म्हणावं लागेल ना। आता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तसे बाबा पोलीस प्रशासनाने मला फोन लावतो, मी म्हणतो काय त्यांचे वरिष्ठ तक्रार केली आता जायचंय ना त्यांच्याकडे, जायचंय ना तहसीलदार आणि तहसीलदारकडे अधिकारी रिटायर आहे ना आता, ते रिटायर आहे ना सध्या। ते शेतकरी म्हणून आता समजा, परंतु त्यांनी म्हणजे त्यांच्या पदाचा आणि जे ओळखीचा जे दबाव आणून जे आहे ते करते, परंतु तहसीलदार साहेब त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि ते प्रत्यक्ष स्पॉट पाहणीवर जाऊन आणि त्या शेतकऱ्यालाही सांगितलं का यांना रस्ता द्या पुरोजित आहे ते, तरीही तहसीलदारालाही ते त्यांच्या आदेशाला म्हणजे माना नाही आणि ते मध्ये शेतकऱ्याला रस्ता अडवू लागला। तर न्याय मिळावा हेच नंबर 2 फायद्यासाठी। तर तुमच्या ज्या तालुक्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याच्या काय काय समस्या आहेत? आता माझं नाव सोमीनाथ काकडे, मी कचनेर गावचा रहिवासी। आता सुद्धा संघटनेची मीटिंग होती, त्या माध्यमातून मी स्वतःचाच प्रश्न इथं घेऊन आलो होतो की बाबा आता माझा स्वतःचा प्रश्न आहे। बावनकुळे साहेबांनी जसं सांगितलेलं आहे की बाबा जे काही जी आर काढले किंवा ताबडतोब रस्ता वगैरे असं तसं, पण मी स्वतः 5 वर्षापासून जातोय, मला अजून तरी आताच काही न्याय भेटला नाही त्या पद्धतीने। अशा याच्यातून सरळ दिसतंय व प्रशासन एक बोल चालतंय, मंत्री संत्री एक चालतंय, अशा पद्धतीने अलग अलग पॉईंट काही जसं की त्यांच्यात मिळ नाही। तुमचा कोणता प्रश्न आहे जो शासन दरबारी पेंडिंग आहे? रस्त्याचा। आता तुम्ही माझी वडील बाधित शेती आहे, नवीन लोक असे शेजारी जमीन वगैरे घेत आहे, ते मागून येऊन स्वतःच त्यांचे अधिकार गाजवून रस्ते बंद करून शासन अशा पद्धतीचं वेळ काढूपणा अशा पद्धतीने पॉईंट जर पाहिले तर असं वाटतंय बाबा यांच्यात एकमेकाला असं समतोल नाही, असं मिळ नाही। तुम्ही या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांशी किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी काही संपर्क वगैरे केला? 2021 मध्ये मी तहसीलदार साहेबांना पवारनार मध्ये ज्योती पवार त्यावेळेस त्यांच्याकडे त्यावेळेस अर्ज केले तर